एका बाजूला निवडणुका आल्या की मुंबईतल्या मराठी माणसाला जो मुंबईबाहेर फेकला गेलाय त्या मराठी माणसाला परत मुंबईत आणून वसवण्यासाठी आम्ही असं करतोय, आम्ही तसं करतोय अशी लोणकडी थाप सत्ताधारी हे मारताना दिसतात आपल्याला आणि मराठी माणसाला मतदान करायला भाग पाडतात। पण यांच्याच सरकारमध्ये लोढांसारखे मंत्री ज्यांच्याकडे दक्षिण मुंबईतल्या सर्वाधिक पागडीच्या इमारतींचे हक्क आहेत असं बोललं जातं, सर्वाधिक चाळी यांनीच खरेदी करून ठेवल्यात असं बोललं जातं। या सगळ्या मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्ड्स गोळा करायला मी एक टीम कामाला लावली। आरटीआयच्या माध्यमातून या पागडीच्या मालमत्ता नेमक्या कोणाच्या अडथळ्यांमुळे पुनर्विकासाला जात नाहीयेत किंवा त्यांचा पुनर्विकास का होत नाहीये हे सुद्धा मी शोधतोय। तेव्हा सगळं काही कागदपत्र आणि पुराव्यांचं हातात घेऊन जे लोक मुंबईतल्या स्थानिकांना, भूमिपुत्रांना मुंबई बाहेर ढकलू पाहत आहेत त्यांची पोलखोल उघडपणे करणारच आहे। मित्रांनो नमस्कार। आज आपण दोन अशा महत्त्वाच्या विषयांवर लगातार बोलणार आहोत, म्हणजे बॅक टू बॅक हे दोन व्हिडिओ पडतील। त्यातला आशय नीट समजून घ्या। विषय असा आहे की त्यावर बोलणाऱ्याच्या मनातलं तुम्हाला समजेल, पण कदाचित काही लोकांचे, काही जाती समूहांचे गैरसमजही होतील आणि हेच गैरसमज मला नको आहेत आजच्या या क्षणी तरी। मुद्द्यावर येतो। महाराष्ट्र राज्याचे एक मंत्री आहेत, नाव त्यांचं मंगल प्रभात लोढा। हे संघाच्या मुशीत घडलेले भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणवले जातात। वयाच्या 70ीत असलेले लोढा हे गुजराती जैन समाजाचे नेतेही आहेत मुंबईतले, आणि कधी कधी ते आपल्या वागण्यातून असंही दाखवून देतात की ते महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री वगैरे नाही आहेत, तर ते फक्त जैन समाजाचे मंत्री आहेत। दादरमधल्या कबूतरखान्याचा विषय केवढा तापला होता तुम्हाला माहिती आहे। तेव्हाही लोढांची भूमिका काय होती आणि त्यावर महाराष्ट्रातला मराठी माणूस कसा रिॲक्ट झाला होता यावर मला पुन्हा पुन्हा बोलायचं नाही। आता अलीकडचं उदाहरण घ्या। आखातात युद्ध सुरू झाल्यावर भारतात गॅस टंचाई सुरू झाली, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, साठा मर्यादित झाला, पुरवठा होत नव्हता। तेव्हा सामान्य माणूस हा महाग झालेल्या गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभा होता। तेव्हा हेच मंगलप्रभात लोढा एका विशिष्ट समाजासाठी गॅस सिलेंडर्स उपलब्ध करून द्यायला पुढे सरसावले होते। त्यांनी जैन समाजाच्या आयंबिल ओली या एका सणानिमित्त मुंबईतल्या ताडदेवमधल्या दर्शन प्राईड इमारतीतल्या जैन देरासरला अखंडित गॅस पुरवठा व्हावा यासाठी एका गॅस एजन्सीला पत्र लिहिलं होतं, अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं, आणि नंतर मनसेसह इतर मराठी संघटनांनी यावर आवाज उठवला म्हणून त्यांनी सारवासारव करणारं एक उत्तर मीडियाच्या तोंडावर मारलं होतं। ऐसा है कि ये राजनीतिक व्यक्ति राजनीतिक प्रभाव से ही सब करते हैं। मैं इसकी निंदा करता हूँ। ये कोई भी जब विशेष धार्मिक कार्यक्रम होता है, जैसे शिरडी के लिए मान लो भंडारा होना है, या किसी मंदिर के अंदर अन्न प्रतिष्ठा है, या ये जैनों की होली है, इनके लिए रेगुलर गैस की सुविधा नहीं होती है। तो जो भी मेरे पास में आया, परसों मेरी विधानसभा के अंदर, मैंने मेरी विधानसभा तो खुद को लिमिट रखा और मेरी जिम्मेदारी है कि मेरी विधानसभा में यदि कोई भी किसी को किल्लत हो उसकी मैं सहायता करूं। जो परसों एक शिरडी के लिए जिनका भंडारा था वो आए, उनको भी मैंने गैस कनेक्शन दिलवाया। पण त्यांनी अधिकारवाणीनं लिहिलेलं हे पत्र हा पुरावा ठरतो लोढांच्या जातीवादाचा, त्यांच्या पक्षपाताचा। तो कितीही म्हटलं तरी नाकारता येत नाही। खरं तर लोढा ज्या मलबार हिल मतदारसंघातून निवडून येतात तो पूर्वी संमिश्र लोकवस्तीचा भाग होता, म्हणजे गरीब श्रीमंत, मराठी, गुजराती, पारसी असे बरेच जाती समूहाचे लोक इथं गुण्यागोविंदानं राहत होते। आता झाले काय की तिथल्या जुन्या मराठी माणसांच्या चाळी, झोपड्या ज्या होत्या त्या तोडून रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली इथं टॉवर्स उभे राहिले मोठमोठाले। हे टॉवर्स या मंत्री महोदयांनीच म्हणजे लोढांनीच बांधलेत, कारण ते आजच्या तारखेला मुंबईतले सर्वात श्रीमंत बिल्डर म्हणवले जातात। त्याही आधी लोढांनी नियोजनबद्धरित्या दक्षिण मुंबईतल्या पागडी सिस्टमच्या 2-3 मजली चाळी घरमालकांकडून विकत घेऊन ठेवलेल्या होत्या। आज दक्षिण मुंबईत हजारो धोकादायक इमारती आहेत ज्यात अनेक मुंबईकर आपला जीव मुठीत धरून राहत आहेत। आता पावसाळा 2-4 दिवसांवर आला आहे। त्या पावसाळ्यात या इमारती पडल्या तर काय असा प्रश्न नेहमीच उभा राहतो। असो, हा जो काही उपकारप्राप्त इमारतींचा, पागडीच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा विषय आहे, त्यात मुंबईतले 3 जायंट प्रमुख भूमिकेत आहेत असं समजतं। त्यातले एक तर हे लोढा आहेत, दुसरे आहेत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमीन पटेल, तिसऱ्याचं नाव हे मला मागे ज्या धमक्या आल्या होत्या ना त्या धमक्या देणाऱ्यांच्या टीममधलं एक आहे, जे मी माझ्या सॉलिसिटरकडे दिलेल्या बंद लिफाफ्यात लिहिलेलं आहे, त्यावर मला आता बोलायचं नाही।
तर आपला विषय होता एका मंत्र्याचा एका विशिष्ट समाजाकडे असणाऱ्या ओढ्या किंवा झुकाव आपण ज्याला बोलतो त्याबद्दलचा. आता लोढा स्वतः जैन आहेत म्हणून त्यांनी जातीसाठी माती खाल्ली हे आपण समजू शकतो, पण मुंबईतल्या मराठी माणसाला, इथल्या भूमिपुत्राला अल्पसंख्य करून मुंबईबाहेर फेकण्याचा जो डाव मागच्या कित्येक वर्षांपासून रचला जातो आहे, त्यात जर काही मंत्री महोदय अगदी कृतिशील पद्धतीनं सामील असतील तर त्यावर आपल्याला बोलावंच लागेल. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळात असा एक मंत्री का ठेवला आहे असा प्रश्न अनेकदा पडतो, अनेकांना पडतो, पण त्यावर कोणी काही बोलत नाही, कारण शेवटी तो त्यांच्या अधिकारातला विषय आहे. आपण त्यावर काय बोलणार. एका बाजूला निवडणुका आल्या की मुंबईतल्या मराठी माणसाला जो मुंबईबाहेर फेकला गेला आहे त्या मराठी माणसाला परत मुंबईत आणून वसवण्यासाठी आम्ही असं करतो आहे, आम्ही तसं करतो आहे अशी लोणकडी थाप सत्ताधारी हे मारताना दिसतात आपल्याला आणि मराठी माणसाला मतदान करायला भाग पाडतात. पण यांच्याच सरकारमध्ये लोढांसारखे मंत्री ज्यांच्याकडे दक्षिण मुंबईतल्या सर्वाधिक पागडीच्या इमारतींचे हक्क आहेत असं बोललं जातं, सर्वाधिक चाळी यांनीच खरेदी करून ठेवल्यात असं बोललं जातं, या सगळ्या मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्ड्स गोळा करायला मी एक टीम कामाला लावली आहे. RTIच्या माध्यमातून या पागडीच्या मालमत्ता नेमक्या कोणाच्या अडथळ्यांमुळे पुनर्विकासाला जात नाही आहेत किंवा त्यांचा पुनर्विकास का होत नाही आहे हे सुद्धा मी शोधतो आहे. तेव्हा सगळं काही कागदपत्र आणि पुराव्यांचं हातात घेऊन जे लोक मुंबईतल्या स्थानिकांना, भूमिपुत्रांना मुंबईबाहेर ढकलू पाहत आहेत त्यांची पोलखोल उघडपणे करणारच आहे मी. पुढचा एपिसोड हा याच एपिसोडचा धागा पकडून असणार आहे, पण त्यातला जैन समाजाचा संबंध वगळता विषय वेगळा आहे, तेव्हा तोही जरूर बघावा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर माझ्या तमाम चाळकरी बांधवांनो, पावसाळा तोंडावर आहे. तुमच्या मोडकळीस आलेल्या इमारतीत, त्या पडक्या गळक्या घरांमध्ये राहताय तुम्ही. जीवाची काळजी घ्या. सेज आणि नॉन सेज प्रॉपर्टीज, पगडीच्या इमारती आणि म्हाडा की BMC नेमके मालक कोण अशा अनेक द्विधेत अडकलेल्या मालमत्ता, त्या मालमत्तांमध्ये राहणाऱ्या माझ्या मराठी मुंबईकर बांधवांनो, तुम्ही एकटे नाही आहात. तुमची लढाई तुम्ही लढतच आहात, पण आता मीही तुमच्यासोबत आहे हे लक्षात ठेवा. मदत लागली तर हाक मारा, शक्य असेल तर जरूर धावत येईन याची खात्री बाळगा. पुन्हा एकदा सांगतो, आपली काळजी घ्या आणि हो, पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.